सो ऑब्झर्व, आम्ही सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड मध्ये लॉग इन केलेला आहे. आता यामध्ये जसं मी सांगितलं आपल्याकडे काही स्टुडिओज आहेत आणि काही बिल्डर्स आहेत. ओके, ईमेल स्टुडिओ, मोबाईल स्टुडिओ, ऍडव्हर्टायझिंग स्टुडिओ, वेब स्टुडिओ, पर्सनलायझेशन स्टुडिओ. राईट, यामध्ये सोशल स्टुडिओ तुम्हाला नाही दिसेल कारण ते डिप्लिकेटेड आहे. अनालिटिक्स बिल्डर, जर्नी बिल्डर, कंटेंट बिल्डर आणि ऑडियन्स बिल्डर हे काही बिल्डर्स आहेत. आता ईमेल स्टुडिओ मध्ये आपल्याला ईमेल कॅम्पेन करता येतात. म्हणजे ईमेल रिलेव्हंट ज्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करायच्या त्या आपल्याला ईमेल स्टुडिओ थ्रू करायच्या असतात. ईमेल कॅम्पेन जर आपण विचार केला तर ईमेल कॅम्पेन साठी आपल्याला काही गोष्टी रिक्वायर्ड आहेत. म्हणजे जसं जर मला फॉर एक्झाम्पल एक ईमेल कॅम्पेन रन करायचं आहे सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड थ्रू, तर सर्वात पहिले मी 2-3 गोष्टी फिगर आउट करायचा प्रयत्न करेन. पहिले की कोणाला सेंड करायचं, सेंड परफॉर्म म्हणजे कोण ऍक्च्युअली रिसिव्हर्स राहतील माझ्या कॅम्पेन मेसेजचे. सेकंड, माझे कॅन स्पॅम कंप्लायन्सेस जे आहेत, राईट, म्हणजे कशा प्रकारचे मेसेजेस सेंड करणं अलाउड आहेत. ठीक आहे. थर्ड, ऍक्च्युअल मेसेज डिझायनिंग. फोर्थ, पर्सनलायझेशन इन द मेसेज. आणि सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडच्या काही कॅपेबिलिटीज. राईट, ह्या अशा 4-5 गोष्टींमध्ये आपण डिवाइड करू आपला ईमेल स्टुडिओचा यूज केस. ओके, सर्वात पहिला यूज केस म्हणजे आपल्याला सबस्क्रायबर इन्फॉर्मेशन होल्ड करायची आहे. तर ती सबस्क्रायबर इन्फॉर्मेशन कशी होल्ड करायची? सबस्क्रायबर इन्फॉर्मेशन का बरं होल्ड करायची आहे? कारण आपल्याला सेंड परफॉर्म करायचं आहे. सेंड परफॉर्म करताना सबस्क्रायबर इन्फॉर्मेशन होल्ड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड मध्ये, राईट, सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड मध्ये जोही डेटा आपण टाकत आहे, राईट, जोही युजर डेटा टाकत आहे तो सबस्क्रायबर की वरून आयडेंटिफाय होतो. म्हणजे एक सबस्क्रायबर जो असतो, राईट, तो सबस्क्रायबर की म्हणजे त्याला एक युनिक आयडेंटिटी म्हणजे एक सबस्क्रायबर की असते. ओके, आता सबस्क्रायबर की एक अल्फा न्यूमरिक काही पण राहू शकते, ती त्याची युनिक आयडेंटिटी आहे. इट इज लाईक आयडी. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी एक सबस्क्रायबर क्रिएट केला आणि आणखी सेम सबस्क्रायबर पुन्हा क्रिएट केला तर तो पुन्हा क्रिएट नाही होत. ठीक आहे. एक सबस्क्रायबर इक्वल टू एक की. ओके, म्हणजे त्याची युनिक आयडेंटिटी सबस्क्रायबर की नी आयडेंटिफाय होईल. ठीक आहे. सबस्क्रायबर म्हणजे काय? सर्वात पहिले तर सबस्क्रायबर म्हणजे ज्यांनी आपल्याला अलाउ केलेला आहे मार्केटिंग मेसेजेस सेंड करायसाठी. तुम्हाला न्यूज लेटर्स वगैरे माहित असेल, न्यूज लेटर्स वर त्यांनी सबस्क्राईब केलेला आहे. ईमेल मार्केटिंगच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सबस्क्रायबर म्हणजे असे लोक जे पर्टिक्युलरली अलाउ करत आहे आपल्याला त्यांना मेसेज पाठवायसाठी, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस पाठवायसाठी. आता मला जर सबस्क्रायबर होल्ड करायचे आहे, मला जर सबस्क्रायबर एक पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे थाउजंड्स ऑफ सबस्क्रायबर आहेत, त्यातले मला असे सबस्क्रायबर पाहिजे जे हाय व्हॅल्यू सबस्क्रायबर आहे किंवा जे खूप हॉट सबस्क्रायबर आहे. तर मी काय करेल, मी त्यांना कुठे ना कुठे एका पर्टिक्युलर कंटेनर मध्ये होल्ड करेल. राईट, तर त्या कंटेनर्सला आपण डेटा मॉडेल्स म्हणत असतो. सो डेटा मॉडेल हा एक फर्स्ट टॉपिक आपण शिकणार आहे, राईट, सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड मधला ईमेल स्टुडिओ मध्ये. ओके, ईमेल स्टुडिओ मध्ये आपल्याला सेंड परफॉर्म करायच्या आधी सबस्क्रायबर्सला होल्ड करायचं आहे. सबस्क्रायबर्सला होल्ड करायसाठी डेटा मॉडेल्स आपण युज करतो. सबस्क्रायबर्सला होल्ड करताना आपण 2 टाईपच्या डेटा मॉडेल्स मध्ये होल्ड करू शकतो त्यांना. लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल अँड सेकंड कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल. ओके, आता दोघांमध्ये डिफरन्स आहे. लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल एक आहे आणि कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल हा डिफरंट म्हणजे दुसरा पॉइंट आहे. राईट, लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये, राईट, इट इज अ लिस्ट ऑफ सबस्क्रायबर. यामध्ये काय असते, यामध्ये आपण लिस्ट ऑफ सबस्क्रायबर्स होल्ड करतो. राईट, म्हणजे यामध्ये नॉर्मल सबस्क्रायबर जे राहतात, सबस्क्रायबर इन्फॉर्मेशन, राईट, ते आपण होल्ड करू शकतो. लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये आपण कुठले नवीन ऍट्रिब्यूट नाही होल्ड करू शकत. आता जनरली काय राहते की आपल्याकडे फक्त ईमेल आयडी असणं कंपल्सरी आहे सेंड परफॉर्म करायला. बट जनरली आपण कोणताही मार्केटिंग ईमेल बघतो तर तिथे पर्सनलायझेशन असतात, म्हणजे त्याला रिलेव्हंट डेटा पण असतात. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ईमेल मध्ये पाहत असाल हाय शुभम, राईट, वगैरे आहे. राईट, व्हॉट इज दिस शुभम? शुभम काय? शुभम हे पर्सनलायझेशन आहे. पर्सनलायझेशन म्हणजे मला ते पर्सनलाइज वाटलं पाहिजे म्हणून. कुणी पर्टिक्युलर व्यक्ती थोडी ना हाय शुभम टाईप करून पाठवत आहे. राईट, ते आपण मॅप केलेलं असेल त्याचे ऍट्रिब्यूट्स. त्याच
वेनी राईट लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये लिस्ट ऑफ सबस्क्रायबर्स मध्ये आपल्याकडे जे ऍट्रिब्यूट्स आहेत ते ऍट्रिब्यूट फिक्स्ड आहेत. फिक्स्ड ऍट्रिब्यूट म्हणजे आता ऑब्विसली मला डेटा ठेवायचा असेल तर मी डेटा टेबल फॉर्मॅट मध्ये ठेवेल राईट. डेटा टेबल फॉर्मॅट मध्ये ठेवेल ज्यामध्ये कॉलम्स हे आपण म्हणू शकतो की हेडर्स राहतील. जसं फर्स्ट नेम एक कॉलम आहे, लास्ट नेम एक कॉलम आहे, ईमेल एक कॉलम आहे, सबस्क्रायबर की एक कॉलम आहे आणि रोज हा एक त्या डेटा मधली एंट्री राहील राईट. तर जे कॉलम आहे लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये ते फिक्स आहे. म्हणजे मला जर मल्टिपल लिस्ट क्रिएट करायचे आहे तर मी असं नाही करू शकत एका लिस्टचे कॉलम डिफरंट राहतील, दुसऱ्या लिस्टचे कॉलम डिफरंट राहतील. ऍट्रिब्यूट्स कॉलम्सला इथे काय म्हणतात लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये ऍट्रिब्यूट्स आर कॉमन. म्हणजे प्रत्येक लिस्टचे ऍट्रिब्यूट्स कॉमन राहतील. ओके. आणि लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये आपण फक्त आणि फक्त 2 ऍट्रिब्यूट कंपल्सरी बनवलेले आहेत. ते म्हणजे सबस्क्रायबर की आणि ईमेल हे दोनच ऍट्रिब्यूट इथे कंपल्सरी राहतात इन द सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड राईट. आता लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये वी हॅव अ फिक्स्ड ऍट्रिब्यूट्स राईट. याचे काही लिमिटेशन आहे राईट. यामध्ये फिक्स ऍट्रिब्यूट्स आहे. सेकंड पॉइंट, यामध्ये आपण ओनली 50 lakhs डेटा होल्ड करू शकतो मॅक्झिमम राईट. 50 lakhs रेकॉर्ड्स होल्ड करू शकतो राईट. हा स्केलेबल डेटा मॉडेल नाहीये. स्केलेबल डेटा मॉडेल म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर जर ऍट्रिब्यूट फिक्स असतील तर मी असं नाही करू शकत की मला फॉर एक्झाम्पल होल्ड करायचे एक इन्फॉर्मेशन ज्यामध्ये मला कस्टमरचं नाव राईट, पर्सनल इन्फॉर्मेशन पण पाहिजे प्लस ऑर्डर व्हॅल्यू पण पाहिजे. म्हणजे एका वर्षात त्याने किती ऑर्डर केलेल्या आहेत याची क्वांटिटी पण पाहिजे. त्या केसमध्ये काय होईल की आपल्याकडे ती व्हॅल्यू ठेवायसाठी ऍट्रिब्यूट नाही राहतील कारण फिक्स ऍट्रिब्यूट आहे. आपण क्रिएट करू शकतो ऑब्विसली, आपण नवीन ऍट्रिब्यूट क्रिएट करू शकतो पण तो ऍट्रिब्यूट प्रत्येक लिस्टचा पार्ट राहील राईट. म्हणजे आपण एक प्रीडिफाईन्ड जे लिस्ट आहे राईट त्यामध्ये ऍट्रिब्यूट ऍड करू. लिस्ट काय, लिस्ट आर नथिंग बट द फोल्डर ज्यामध्ये आपण वेगवेगळा डेटा सॉर्ट करून ठेवतो फक्त. ठीक आहे. तर हा स्केलेबल नाहीये कम्पेअर्ड टू अ कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल. आता कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल अलाउज अस अ रिलेशनशिप. एक काम करू, लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मी एक सिंपल क्रिएट करून दाखवतो तुम्हाला राईट. सो दिस ईमेल स्टुडिओ वर जाऊ राईट. आता हे टूल जे आहे हे खूप जास्त स्लो राहते कधी कधी कारण की हेवी डेटा इथे अपलोडेड राहतो. सो ईमेल स्टुडिओ मध्ये आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ओव्हरव्ह्यू, कॉन्टेंट, सबस्क्रायबर, इंटरॅक्शन, ट्रॅकिंग आणि ऍडमिन. ओके. यापैकी लिस्ट आपली काय आहे, सबस्क्रायबर्स लिस्ट आहे म्हणून आपण सबस्क्रायबर टॅब वर जाऊ आणि लिस्ट. ऑलवेज रिमेंबर तुमचा सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडचा 60% सिलेबस हा आहे. हा what is all subscriber, what is list, what is groups, what is profile management, what is preference management, what is data extension, right, data relationship, publication reels, suppression list, data filters. हा तुमचा 50% जवळपास सिलेबस आहे, 50-60%. ठीक आहे. आपल्याला लिस्ट क्रिएट करायची आहे. आय गो टू लिस्ट वर गेलो. सो इथे माय लिस्ट आहे. माय लिस्ट मध्ये मी एक आणखी फोल्डर पण क्रिएट करू शकतो माझ्यासाठी राईट. तर मी एक काम करेल, आय क्रिएट अ फोल्डर. सो ऑन माय लिस्ट राईट, आय राईट क्लिक करेल आणि क्रिएट न्यू फोल्डर क्रिएट करून मी त्या फोल्डरला नाव देऊन देतो राईट. आय नेम द फोल्डर ऍज लेट्स से जुलै. ओके. नेम केल्यावर फोल्डरला नाव दिल्यावर खाली एक ट्री नोड ओपन होईल, जुलै बॅच 9. ओके परफेक्ट. एंटर. नाव एक लिस्ट क्रिएट होत आहे. आता मी त्या फोल्डर मध्ये आलोय, जुलै बॅच 19. ओके. आय क्रिएट अ न्यू लिस्ट. मी नवीन लिस्ट क्रिएट करतो, त्याला मी नाव देईल राईट, कॉन्टॅक्ट लिस्ट जुलै 9. ऑलवेज रिमेंबर लिस्टचे नाव पण युनिक असला पाहिजे राईट. म्हणजे आपण डुप्लिकेट नावाची लिस्ट म्हणजे वेगवेगळ्या नावाच्या सेम नावाच्या लिस्ट नाही क्रिएट करू शकत. ओके. पब्लिक लिस्ट म्हणजे हे पब्लिकली अवेलेबल असली पाहिजे. व्हॉट इज पब्लिक, जर मी 3 युजर असेल सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडचे तर 3 युजरला ते लिस्ट दिसली पाहिजे की फक्त आणि फक्त मी क्रिएट केली आहे म्हणून मला दिसली पाहिजे. सो इफ आय वॉन्ट टू मीन्स एव्हरीवन टू सी दिस लिस्ट मी त्याला पब्लिक करेल, अदरवाइज त्याला प्रायव्हेट ठेवेल. ओके. अँड फायनली राईट एक्सटर्नल की देऊ शकतो मी त्याला लोकेशन स्पेसिफाय करू शकतो. मी जुलै नावाचं लोकेशन, जुलै बॅच 9
सिलेक्ट केलेला आहे. इथे नेक्स्ट बटन आहे. आय क्लिक ऑन नेक्स्ट. लेट मी शो यू. सेव्ह. एक लिस्ट क्रिएट झाली. दिस इज माय लिस्ट. आता लिस्ट क्रिएट करताना आपण यामध्ये ऍट्रिब्यूट्स किंवा कॉलम्स डिसाइड केले का, कॉलम्स ऍड केलेले आहे का, नाही केले. ऑटोमॅटिकली लिस्ट मध्ये कॉलम्स आलेले आहेत. इफ यू कॅन सी ईमेल ऍड्रेस, स्टेटस, सबस्क्रायबर की, क्रिएटेड डेट, ऍडेड बाय, ऍड मेथड, राईट, देन डेट मॉडिफाइड बाय, बाउन्स रेट, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे जे कॉलम्स आहेत हे कॉलम्स प्री डिफाईन्ड आहे. म्हणजे जर मी आणखी एक लिस्ट क्रिएट केली तर त्यामध्ये सेम कॉलम्स राहतील. आपल्याला याला एडिट किंवा मॉडिफाय नाही करता. जर मला एडिट किंवा मॉडिफाय करायचं असेल तर मी डायरेक्टली इथे जाऊन प्रोफाईल मॅनेजमेंट थ्रू, राईट, एखादा नवीन ऍट्रिब्यूट लिस्ट मध्ये ऍड करू शकतो. बट तो ऍड केल्यावर प्रत्येक लिस्ट मध्ये तो कॉलम म्हणून ऍड होईल, राईट. म्हणजे असं, म्हणजे आपण एका पर्टिक्युलर सेपरेटली एका लिस्ट साठी काही ऍट्रिब्यूट्स ऍड नाही करू शकत. हे लिमिटेशन आहे लिस्टची. ओके, सो लेट्स डू वन थिंग, राईट. हा जो लिस्ट आहे हा मी क्रिएट वर क्लिक करेल. क्रिएट म्हणजे या लिस्ट मध्ये मला एक सबस्क्रायबर ऍड करायचा आहे. ओके, आय क्लिक ऑन नेक्स्ट. नाउ सबस्क्रायबर ऍड करताना इथे बघा नेक्स्ट बटन हिडन आहे, राईट. हिडन आहे म्हणजे काय, म्हणजे मी नेक्स्ट नवीन म्हणजे पुढच्या स्टेपवर नाही जाऊ देत हा मला. का बरं नाही जाऊ देत? कारण की जोपर्यंत मी सबस्क्रायबर की किंवा ईमेल ऍड्रेस ऍड नाही करत यामध्ये, तोपर्यंत मी नेक्स्ट बटनवर नाही जाऊ शकत. कारण की या दोन फील्ड्स कंपल्सरी फील्ड आहे लिस्टमध्ये दोनच कंपल्सरी फील्ड आहे, सबस्क्रायबर की आणि ईमेल ऍड्रेस. आता मी एक रॅन्डम सबस्क्रायबर की ऍड करतो. ओके, ही झाली सबस्क्रायबर की. ईमेल ऍड्रेस, माय ईमेल ऍड्रेस, मी फर्स्ट नेम शुभम केंद्रे, मेल, पेशंट नेम इज, हा पेशंट नेम ऑब्विसली हा एक कस्टम ऍट्रिब्यूट राईट, जो प्रत्येक लिस्ट मध्ये ऍड झाला. आय क्लिक ऑन नेक्स्ट, राईट. एक नवीन सबस्क्रायबर क्रिएट होऊन जाईल. वन्स आय क्लिक ऑन फिनिश. परफेक्ट. लेट मी रिफ्रेश. एक सबस्क्रायबर इथे ऍड होऊन जाईल. ओके, आता तो सबस्क्रायबर ऍड करताना जसं मी ऑब्झर्व केलं, एक आणखी सबस्क्रायबर मी ऍड करतो. जसं मी ऑब्झर्व केलं, जी नेक्स्ट बटन आहे ती केव्हा ऍक्टिव्हेट होत आहे, जेव्हा सबस्क्रायबर्स म्हणजे जेव्हा आपण पर्टिक्युलरली सबस्क्रायबर ऍड करत आहे. सबस्क्रायबर ऍड करताना सबस्क्रायबर की आणि ईमेल ऍड्रेस या फील्ड मध्ये व्हॅल्यू टाकल्यावर, राईट. तर आता आपण असं त्यावरून कन्क्लुजन काढू शकतो की पर्टिक्युलरली, राईट, जेव्हा मी एखादा सबस्क्रायबर क्रिएट करत आहे, राईट, तेव्हा सबस्क्रायबर की आणि ईमेल ऍड्रेस या दोनच फक्त कंपल्सरी फील्ड आहे, राईट. जसं आता फॉर एक्झाम्पल मी एक सबस्क्रायबर की टाकली आणि ईमेल ऍड्रेस टाकला, फक्त ईमेल ऍड्रेस टाकला, राईट. तर या ही नेक्स्ट बटन ऍक्टिव्हेट झाली. जर माझ्याकडे सबस्क्रायबर की नसेल तर नेक्स्ट बटन चालेल का? नाही चालेल, राईट. जर माझ्याकडे ईमेल ऍड्रेस नसेल तर नेक्स्ट बटन वर्क नाही करेल. ओके, म्हणजे आपण म्हणू शकतो की ईमेल ऍड्रेस आणि सबस्क्रायबर की सोडून बाकी सगळा डेटा जर माझ्याकडे नसेल, म्हणजे माझ्याकडे फॉर एक्झाम्पल जेंडर नसेल, फर्स्ट नेम नसेल, लास्ट नेम नसेल, तरी पण मी यामध्ये सबस्क्रायबर्स क्रिएट करू शकतो. आता सबस्क्रायबर्स क्रिएट करू शकतो म्हणजे, राईट, जर मला मोबाईल मार्केटिंग करायची असेल किंवा जर मला पुश नोटिफिकेशन पाठवायचे असेल तर इथे रिलेव्हंट डेटा कंपल्सरी आहे का? आता ऑब्विसली SMS मार्केटिंग करताना मला फोन नंबर रिक्वायर्ड राहील. मला ऍप वर इन ऍप नोटिफिकेशन पाठवायला मला काही ना काही त्याच्या रिलेव्हंट इन्फॉर्मेशन लागेल. इथे फक्त आणि फक्त ईमेल आयडी कंपल्सरी आहे. ईमेल आयडी कंपल्सरी आहे म्हणजे हा पर्टिक्युलर लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल फक्त आणि फक्त ईमेल मार्केटिंग साठी यूज होईल, राईट. सो दिस लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल ओनली युज्ड इन ईमेल स्टुडिओ. ईमेल स्टुडिओ मध्येच यूज होता हा. ओके, परफेक्ट. फर्स्ट इज लिस्ट ऑफ सबस्क्रायबर्स. यामध्ये आपण क्रिएट करू शकतो. फिक्स ऍट्रिब्यूट आहे. 5 लाख डेटाची लिमिट आहे. स्केलेबल नाही, सॉरी 5 lakhs ओनली. 50 नाही, 5 बोललो असेल मी. 5 लाख म्हणजे 100% 5 लाख डेटाची लिमिटेशन आहे. ओके, राईट. स्केलेबल नाहीये म्हणजे 5 लाखाच्या वरती आपण वाढवू नाही शकत आहे. कॉलम्स जर ऍड करायचं असेल मी नाही करू शकत आहे. ओनली यूज फॉर ईमेल स्टुडिओ. ईमेल स्टुडिओ मध्येच फक्त आणि फक्त यूज होईल. ओके, आता लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये जर मला डेटा ऍड करायचा असेल तर मी असा वन बाय वन किती वेळा ऍड करेल, राईट. सो
इट सपोर्ट्स द बल्क इम्पोर्ट ऑल्सो, राईट. हा बल्क इम्पोर्ट पण सपोर्ट करेल, राईट. तर इथे इम्पोर्ट एक्सपोर्टिंगचे ऑप्शन्स आहे. एक्सपोर्ट म्हणजे डाउनलोड करणे जो डेटा असेल तो, इम्पोर्ट म्हणजे याला पर्टिक्युलरली आपण यामध्ये एक नवीन डेटा ऍड करणे. मला इम्पोर्ट परफॉर्म करायचं आहे, मी क्लिक करेल इम्पोर्ट वर क्लिक केल्यावर, राईट, मी नेक्स्ट वर क्लिक करेल. नेक्स्ट वर क्लिक केल्यावर आता जर तुम्ही ऑब्झर्व केला, राईट, before importing an email distribution list into our application, you must first verify that the list you are importing contains only email addresses from the individual that has given you express permission to send them an email. म्हणजे ज्यांनी अलाउ केलेला आहे आपण त्यांनाच आपण ऍज सबस्क्रायबर ऍड करत आहे, याच्याबद्दल ते क्लॅरिफिकेशन मागत आहे. क्लिअर आहे, राईट. आता आय ऍग्री अँड क्लिक ऑन नेक्स्ट, राईट. ऑलवेज हा जो कन्सेंट आहे, हा कन्सेंट सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड मागतो आपल्याकडनं, की जेही आपण ऍड करत आहे ते आपले जेन्युइन सबस्क्रायबर आहे. ऑप्ट इन मीन्स जसं ऑप्ट इन इज लाईक अ सबस्क्राईब. ऑप्ट इन म्हणजे त्यांनी ऑप्ट इन केलेला आहे आपल्यासाठी, आपल्याला अलाउ केलेला आहे. इन शॉर्ट, ऑप्ट इन आणि ऑप्ट आउट हे दोन कॉन्सेप्ट आहेत. ऑप्ट आउट म्हणजे जर कोणी अनसबस्क्राईब बटनवर क्लिक केलं तर आपण ऑप्ट आउट होऊन जातो. ऑप्ट इन म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, राईट. आता ज्यांनी मार्केटिंगसाठी ऑप्ट इन केलेलं आहे त्यांनाच आपण ऍड करत आहे असं. आता ऑब्विसली जर माझ्या वेबसाईट किंवा ब्लॉगवर जर न्यूज लेटर्स असतील, राईट, सबस्क्रिप्शनचा एक ईमेल असेल आणि सबस्क्राईब बटन असेल, तर तिथे एंट्रीज येतील सगळ्या. त्या एंट्रीज मला कुठल्या ना कुठल्या फाईलमध्ये एक्सपोर्ट करता येईल. तर त्यांनी ऑप्ट इन केलेला आहे आपल्या वेबसाईटवर, राईट. आता त्यांना आपल्याला इथे टाकायचं आहे, तर आपण काय करू, आपण त्यांना अपलोड करू. बट अपलोड करताना आपल्याला म्हणजे सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडला थोडी ना माहित आहे की आपले ते जेन्युइन सबस्क्रायबर आहे की नाहीये. तर सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडच्या टर्म्स अँड कंडिशन नुसार आपण फक्त आणि फक्त ऑप्ट इन डेटा ऍड करू शकतो, राईट. ऑब्विसली आता आपल्याकडे ऑप्ट इन डेटा नाही आहे, आपण तर रॅन्डम डेटा ऍड करणार आहे. बट रिअल वर्ल्ड मध्ये सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड आपला कन्सेंट मागते. जर तुम्ही ऑब्झर्व कराल, राईट, तर क्लॅरिफिकेशन बिफोर लिस्ट ऑप्ट इन स्टेटस. लिस्ट मध्ये ऑप्ट इन करायच्या आधी आपल्याला क्लॅरिफाय करावं लागते. बाय चेकिंग द ऍग्री चेक बॉक्स यू व्हेरीफाय दॅट दिस ईमेल डिस्ट्रीब्युशन लिस्ट क्वालिफाईज ऍज इन ऑप्ट इन लिस्ट बिकॉज ऑफ ऑल मेंबर्स ऑफ दिस लिस्ट expressly provided direct consent, otherwise gave you company or your company express permission in the verifiable manner to send them email message. म्हणजे आपण म्हणजे त्यांनी आपल्याला अलाउ केलेलं आहे, राईट. तेच लोक आपण इथे ऍड करत आहे, याची ते क्लॅरिफिकेशन मागत आहे. क्लिक ऑन नेक्स्ट. कन्सेंट फॉर्म हा त्यांनी आपल्याला दिलेला आहे, कारण म्हणजे ईमेल मार्केटिंग इज ऑल अबाउट द कन्सर्न. जर आपला कन्सर्न आपल्याला आपण जर स्पॅम केले तर आपल्या सर्व्हरची रेप्युटेशन डाऊन होईल, ठीक आहे म्हणून. ओके, तर आता मला ऑप्ट इन करायचं. माझ्याकडे सपोज आता सर्वात पहिले मला यामध्ये कन्सिडर करा 50 ईमेल्स ऍड करायचे. तर कसे करेल? पहिले तर ते आपले जेन्युइन सबस्क्रायबर असले पाहिजे. जेन्युइन सबस्क्रायबरचा कन्सेंट फर्स्ट स्टेप, राईट. सेकंड स्टेप, आपल्याकडे तो डेटा असला पाहिजे ऍटलीस्ट इन द फाईल और FTP, राईट. FTP काय असते ते मी नंतर सांगतो. कन्सिडर करा माझ्याकडे एक डेटा असेल फाईल मध्ये. डू यू नो अबाउट CSV? CSV माहित असेल तुम्हाला, CSV माहित असेल सर्वांना. तर कन्सिडर करा आपल्याकडे डेटा CSV मध्ये आहे. तर राईट नाउ डेटा ऑब्विसली कोण देईल आपल्याला? आपला क्लायंट देईल ना डेटा, राईट. किंवा या केस मध्ये सपोज आपण एखादा बजाज फायनान्स साठी हे ऑप्ट इन म्हणजे इन्सर्ट करत आहे रेकॉर्ड, तर बजाज फायनान्स त्यांच्या सबस्क्रायबरचा डेटा देईल. तर आता क्लायंट नाही आहे म्हणून आता सध्या आपण डेटा क्रिएट करत आहे एक्सेल शीटवर, एक पर्टिक्युलरली CSV क्रिएट करत आहे. तर हे नेहमी आपण क्रिएट नसतो करत. इन रिअल वर्ल्ड आपल्याला डेटा कोणी ना कोणी देतं. ओके, सो हा जो पर्टिक्युलर पॉइंट आहे, हे ज्या स्टेप्स आहे ह्या आपल्या नाही, ठीक आहे. आपण फक्त क्रिएट करत आहे. सो फर्स्ट इज सबस्क्रायबर की. कंपल्सरी फील्ड कोणते आहे? राईट, सबस्क्रायबर की, ईमेल. मी 4 फील्ड घेऊन घेतो, फर्स्ट नेम, लास्ट नेम. ओके, 4 फील्ड घेतल्या. ओके, सबस्क्रायबर की मध्ये मी जुलै 9, 2025 001, ठीक आहे. त्यानंतर युनिक असला पाहिजे म्हणून मी काही पण रॅन्डम नाही देत आहे, राईट. मी त्याला सिक्वेन्शियली व्यवस्थित क्रिएट करतो. परफेक्ट, राईट. ईमेल मध्ये शुभम 1
@gmail.com or Shubham Shendre1 @gmail.com, right? Then I will use Shubham Shendre2 @gmail.com, right? Then 3 Shubham Shendre3 @gmail.com, Shubham Shendre4 @gmail.com, Shubham Shendre5 @gmail.com, Shubham Shendre6 @gmail.com. Okay, perfect. First name is Shubham1, right? Then last name is और Shubham1 Shubham2, right? मी रॅन्डमली काही पण म्हणजे जो मला वाटत आहे डेटा तसा क्रिएट करत आहे. आता हा जेन्युइनली असा नाही राहत, राईट? परफेक्ट. ओके, तर माझ्याकडे डेटा आहे, रिलेव्हंट डेटा आहे. मी याला फाईलला नाव देतो CSV, राईट? अँड फाईल डाउनलोड ॲज CSV. CSV का बरं? कारण की इथे सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड मध्ये कोणते कोणते डेटा फॉर्मॅट्स सपोर्टेड आहे? CSV, TSV अँड अदर, राईट? यामध्ये CSV आणि TSV शॉर्ट. TSV म्हणजे टॅब सेपरेटेड व्हॅल्यूज, CSV म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. ओके, मी एक काम करतो, CSV जी माझ्याकडे फाईल आहे ती डायरेक्टली अपलोड करतो. सो आय हॅव अपलोडेड. डेटा फॉर्मॅट कोणता आहे? CSV. आता अपडेट ऑप्शन्स मध्ये म्हणजे दिस इज अ लिस्ट. ऑब्विसली या लिस्टमध्ये काही डेटा पहिले पण प्रेझेंट असू शकतो, राईट? तर सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड मध्ये लिस्ट मध्ये इम्पोर्ट करताना आपण 3 अपडेट ऑप्शन यूज करू शकतो. फर्स्ट इज ऍड न्यू सबस्क्रायबर्स अँड अपडेट सबस्क्रायबर्स दॅट ऑलरेडी एक्झिस्ट. सेकंड, ऍड न्यू सबस्क्रायबर्स बट डू नॉट अपडेट सबस्क्रायबर्स दॅट ऑलरेडी एक्झिस्ट. अपडेट एक्झिस्टिंग सबस्क्रायबर बट डू नॉट ऍड सबस्क्रायबर्स दॅट डू नॉट एक्झिस्ट. ओके, म्हणजे पहिला ऑप्शन आहे की ज्यामध्ये आपण नवीन सबस्क्रायबर ऍड करत आहे, बट ऍड करत आहे आणि अपडेट पण करत आहे जे एक्झिस्टिंग सबस्क्रायबर आहे, राईट? सेकंड ऑप्शन आहे आपण नवीन ऍड करत आहे बट जुने अपडेट नाही करत आहे. आता जुने कसे आयडेंटिफाय होईल? सबस्क्रायबर की, राईट? सबस्क्रायबर की जर ऑलरेडी प्रेझेंट असेल तर तो जुना आहे. ओके, देन अपडेट एक्झिस्टिंग सबस्क्रायबर. एक्झिस्टिंग सबस्क्रायबर अपडेट करत आहे बट नवीन सबस्क्रायबर ऍड नाही करत आहे. सो दीज आर द 3 अपडेट ऑप्शन्स. ओके, नाउ क्लिक ऑन नेक्स्ट. फाइल प्रोग्रेस इज अप. फाइल अपलोड होता है. सबस्क्रायबर कीला सबस्क्रायबर की सोबत मॅप करायचा आहे, राईट? आपण मॅपिंग करत आहे. दिस इज माय सोर्स. सोर्स म्हणजे आपला फाईल, राईट? दिस इज माय डेस्टिनेशन. सोर्स म्हणजे डेटा कुठून येत आहे, डेस्टिनेशन म्हणजे डेटा कुठे जात आहे. ओके, सो सबस्क्रायबर कीचा डेटा सबस्क्रायबर की म्हणजे सबस्क्रायबर की कॉलम मधला डेटा सबस्क्रायबर की ऍट्रिब्यूट मध्ये जात आहे. ईमेल कॉलमचा डेटा ईमेल ऍड्रेस मध्ये जात आहे. फर्स्ट नेमचा डेटा फर्स्ट नेम मध्ये जात आहे आणि लास्ट नेमचा डेटा लास्ट नेम मध्ये जात आहे. ओके, perfect. I'll click on next. Now इथे माझ्याकडे ऑप्शन्स आहेत, राईट? आता हे माझे मॅपिंग कन्फर्म झाल्यावर समरी आहे ऑपरेशनची. यामध्ये काय की आपण आपल्या कुठल्या फाईल मधून डेटा अपलोड करत आहे, डेटाचा फॉर्मॅट कोणता आहे, डेट फॉर्मॅट कोणती आपण सपोर्ट करत आहे, मॅपिंग कशा टाईपची केलेली आहे, किती कॉलम्स प्रेझेंट आहे, किती रेकॉर्ड्स आपण ऍड करत आहे. ओके, आता अपॉन द कम्प्लिशन आय विल रिसीव अ ईमेल ऑन gradexacademy@gmail.com. I'll click on begin. Perfect. Right now, import. Your import is currently processing. You will receive an email at gradexacademy@gmail.com when it's complete. Right. So, आपण wait करू complete व्हायचा. So, let's. If you can see here, subscriber count is 7. 7 म्हणजे पहिले एक होता आणि 6 नवीन ऍड झालेला आहे, राईट? तुम्हाला अशा टाईपचा ईमेल पण येईल. Let me show you. So list following import completed successfully 9 July 2025, right? And किती insert झालाय? 6 insert झालेला आहे. Okay, so this is how this list based data model, right, works. List based data model मध्ये आपण काय करत आहे? डेटा होल्ड करत आहे, सबस्क्रायबर्सचा डेटा होल्ड करत आहे. फक्त आणि फक्त तो कुठे यूज होणार आहे? ईमेल मार्केटिंग मध्ये यूज होणार आहे. ओके, आता
जेव्हा मी एक्सपोर्ट करेल डेटा, एक्सपोर्ट करताना जर माझ्याकडे कन्सिडर करा 7000 डेटा आहे, आता ऑब्विसली 7000 डेटा मला एक्सपोर्ट करून पाहिजे. मी काय करेल, आय क्लिक ऑन एक्सपोर्ट. एक्सपोर्ट करताना सिम्पली आपल्याला कोणत्या फाईल नेम मध्ये ते एक्सपोर्ट करायचं, म्हणजे जी फाईल मला भेटेल त्याचं नाव काय असलं पाहिजे. एक्सपोर्ट कॉन्टॅक्ट लिस्ट जुलै 9 हा माझा कॉन्टॅक्ट बेस्ड हा माझ्या लिस्ट बेस्ड डेटा मॉडेलचं नाव आहे आणि दिस इज रॅन्डम स्ट्रिंग. ओके राईट, हे माझं फाईल नाव आहे. मी ते शुभम डेटा एक्सपोर्ट लिस्ट, ओके, फाईल नेम मी कस्टमाइज करू शकतो. आपल्याला हे कॉम्प्रेस करायचं आहे का, कॉम्प्रेस करायचं आहे यस केलं आपण तर ती झिप फाईल मध्ये डेटा जाईल. कॉम्प्रेस नाही करायचं आहे, नो केलं तर आपल्याला डायरेक्ट CSV मिळेल. आता हाऊ वुड यू लाईक टू गेट युअर फाइल्स डिलिव्हर्ड, राईट, वाय FTP. FTP काय आहे मी सांगतो, राईट, और ऍज अन अटॅचमेंट ऑफ एन ईमेल, ईमेलचं अटॅचमेंट किंवा FTP, राईट, हे दोन ऑप्शन आहे. FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, ईमेलचा अटॅचमेंट म्हणजे मला एक ईमेल ID इथे टाकावं लागेल आणि त्यावर आपल्याला ऍज अ अटॅचमेंट, राईट, डेटा एक्सपोर्टेड मिळेल. आय क्लिक ऑन नेक्स्ट. काय काय पाहिजे मला, माझ्याकडे एवढे सारे ऍट्रिब्यूट्स आहे, राईट, एवढ्या ऍट्रिब्यूट पैकी काय काय पाहिजे. सो मी एक काम करतो, सबस्क्रायबर की घेतो, राईट, ओके, मी सगळे ऍट्रिब्यूट घेतले. ठीक आहे, हे CSV फाईल मध्ये हा माझा कॉन्टॅक्ट लिस्ट जुलै 9 एक लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल आहे, राईट, आणि ही माझी CSV फाईल आहे. मी सगळेचे सगळे राईट ऍट्रिब्यूट्स घेतले. क्लिक ऑन एक्सपोर्ट. जसं एक्सपोर्ट करेल, export has begun, right? You will receive an email at gradexacademy@gmail.com after completion. I'll click on finish. After finish, right, I'll go to email and check the email, right? The export you requested is completed. This is my CSV file. If you can see, the name of the file is same as we given. Okay, right, perfect. Now the question is, जेव्हाही आपण लिस्ट वरून इम्पोर्ट करतो किंवा एक्सपोर्ट करतो तेव्हा आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. लोकल मशीन वरून आपण अपलोड करू शकतो. वी नो लोकल मशीन म्हणजे आपलं माय कम्प्युटर आहे, तिथून फाईल कशी अपलोड करायची सर्वांना माहित आहे, ठीक आहे. सेकंड, आपल्याला FTP लोकेशनचा ऑप्शन येतो. FTP लोकेशन, व्हॉट इज मीन बाय FTP? FTP stands for फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, आता काय असते फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, राईट? प्रोटोकॉल म्हणजे रूल्स, सरळ प्रोटोकॉलला मराठीमध्ये कन्वर्ट केलं तर त्याला रूल्स, म्हणजे त्याला इझी वे मध्ये रूल्स म्हणतात, नियम म्हणतात. ओके, राईट. तर आता फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल इज अ प्रोटोकॉल यूज टू ट्रान्सफर द डेटा बिटवीन टू सर्व्हर, राईट. आता कन्सिडर करा, माझ्याकडे एक कंपनी आहे, बजाज फायनान्स ही कंपनी आहे. आता बजाज फायनान्स कन्सिडर करा, हा आपला क्लायंट आहे, याच्याकडे SFMC आहे, परफेक्ट, राईट. बजाज फायनान्स एअरटेल कडनं काही डेटा घेत आहे. एअरटेल कन्सिडर करा काही डेटा घेत आहे, किंवा फेसबुक, व्हॉट एव्हर, राईट. हे एक XYZ कंपनी आहे, एअरटेल कन्सिडर करू. आता बजाज फायनान्स एअरटेल कडनं काही डेटा घेत आहे. बजाज फायनान्स तो डेटा फ्री मध्ये तर नाही घेत आहे, त्याला पैसे द्यावं लागेल, पे करावं लागेल, राईट. तर एअरटेल म्हणजे एअरटेलच्या डेटाला व्हॅल्यू आहे काहीतरी, म्हणजे तो इम्पॉर्टंट डेटा आहे. एअरटेल डायरेक्टली ईमेलवर डेटा सेंड नाही करेल बजाज फायनान्सला. का बरं? कारण की ईमेल इज अ थर्ड पार्टी. ईमेल गुगलचा आहे किंवा आउटलुकचा आहे किंवा वी डोंट नो, थर्ड पार्टी आहे. म्हणजे डेटा जर एअरटेल ईमेल वरून बजाज फायनान्सला पाठवत आहे तर त्या केसमध्ये अदर सर्व्हर्सवर तो डेटा जात आहे, सरळ. दुसरा ऑप्शन काय, एअरटेल फिजिकल डिव्हाइस म्हणजे पेन ड्राईव्ह किंवा आपण म्हणू शकतो हार्ड डिस्कवर डेटा देईल. पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्कवर डेटा दिला तर काय होईल, पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्कवर डेटा दिल्यावर एअरटेल कडनं, राईट, बजाज फायनान्सला डेटा देताना काही पण डेटा ब्रीचेस होऊ शकतात, कारण की तो मॅन्युअली ट्रान्सफर होत आहे आणि देर आर नो लॉग्स, राईट. तर काय होत असते अल्टिमेटली,
एअरटेल आणि बजाज फायनान्स राईट एकामेकाला डेटा एका FTP लोकेशन थ्रू देतात. म्हणजे काय कन्सिडर करा, जर मला FTP क्रिएट करायचं आहे यांच्यामध्ये फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, तर कोणताही एक सर्व्हर राईट जसं एअरटेलचा असू शकते तो किंवा बजाज फायनान्सचा असू शकते, तो एक सर्व्हरवर आपल्या सर्व्हरवर एक लोकेशन बनवतो. फॉर एक्झाम्पल एअरटेल आपल्या सर्व्हरवर एक लोकेशन बनवतं राईट, त्या लोकेशनवर डेटा डंप करेल. आता डेटा कुठे आहे? एअरटेलच्या रेंजमध्ये आहे, एअरटेल जवळ आहे डेटा त्याच्या सर्व्हरवर आहे म्हणजे, आणि त्या सर्व्हरच्या लोकेशनचा ऍक्सेस बजाज फायनान्सला देईल. बजाज फायनान्स तो डायरेक्टली अपलोड करेल SFMC वर किंवा डाउनलोड करेल, व्हॉट एव्हर जे करायचं आहे ते करेल. ओके राईट, याने काय होत आहे, थर्ड पार्टीला तो एक्सपोज नाही होता कुठल्याच राईट, आणि सिक्युअरली डेटा ट्रान्सफर करत आहे. आता हे जे लोकेशन आहे याला आपण FTP लोकेशन म्हणतो राईट. जसं आपण आपल्या फाईलला कम्प्युटरवर राईट लोकेशन वरून उचलतो, तसंच इथे ऑप्शन राहतं FTP वरून डेटा उचलायचं राईट. क्लिअर आहे? तर FTP कशाचा राहणार आहे? नेहमी सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड वरून डेटा अपलोड करायचा, सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडचा FTP म्हणजे सर्व्हर मध्ये FTP लोकेशन राहील. त्या लोकेशनवर एअरटेल डेटा डंप करेल आणि तिथून आपण डेटा डायरेक्टली अपलोड करू राईट इंटू द सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड, म्हणजे तिथून डेटा घेईल. तर या पर्टिक्युलर इम्पोर्टला आपण FTP इम्पोर्ट म्हणतो राईट. दोन टाईपचे इम्पोर्ट सपोर्ट होत आहे, लोकल मशीन आणि FTP. एक्सपोर्ट ही FTP वर एक्सपोर्ट होऊ शकते किंवा ईमेलवर राईट. ईमेलवर तर आपण बघितलंय, जर मला एक्सपोर्ट करायचं आहे तर ऑटोमॅटिकली डेटा या फोल्डरला आपण फाईल सोडून देऊ, फाईल ड्रॉप करून देऊ. ओके परफेक्ट. सो दिस इज द लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल राईट, ओव्हरव्ह्यू ऑफ द लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल. आता आपण उद्या कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल बघूया. ठीक आहे. किती ते आपल्यावर आहे, म्हणजे ते डिपेंड करेल. म्हणजे असं पण राहू शकते की मंडेला एअरटेल डेटा डंप करेल, ट्यूजडेला आपण ऑटोमेशन लावलेला आहे की तो ऑटोमॅटिकली डेटा उचलून SFMC वर गेला पाहिजे. हे दर मंडेला ट्यूजडेला होत आहे. ठीक, असं पण राहू शकते. ते डिपेंड करेल रिक्वायरमेंटवर. टेम्पररी पण राहू शकते, परमनंटली तर नसतोच राईट, कारण की तो डेटा ठेवायची जागा नाही. ते ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे, फाईल ट्रान्सफर होत आहे. तर तो म्हणजे तो डिपेंड करेल किती वेळ राहायचा हे बिझनेस रिक्वायरमेंटवर. होऊ शकते असं पण राहील की डेटा डंप झाल्याबरोबर राईट आपण डायरेक्ट इन्सर्ट करून घेऊ, मग एअरटेलची रिस्पॉन्सिबिलिटी तो डेटा तिथून काढायची, असं पण राहू शकतं. ओके, सो हा एक डेटा मॉडेल आहे. उद्या आपण कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल संपवून टाकू. ठीक आहे. ओके, तुम्हाला रेकॉर्डिंग याच्या उद्या परवापासून भेटून जाईल.